नमस्कार, मी ज्योती। आज मी बनवणार आहे रसरशीत गुलाबजामुन। त्यासाठी लागणारे साहित्य: गीट गुलाबजामचं प्रीमिक्स, दूध, विलायची पावडर, साखर आणि तळण्यासाठी तेल। येथे तुम्ही गुलाबजामुन बनवण्यासाठी खवा सुद्धा वापरू शकता। येथे सुरुवातीला प्रीमिक्समध्ये किंवा मग खव्यामध्ये विलायची पावडर टाकायची आणि दूध टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं। दूध टाकताना थोडं थोडं करून दूध टाकायचं आणि व्यवस्थित भिजवायचं, कारण जास्त दूध घातलं तर पातळ होण्याची सुद्धा शक्यता असते। कारण आपल्याला जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको, मीडियम प्रीमिक्स भिजवायचं किंवा खवा भिजवायचा आहे। येथे प्रीमिक्स किंवा खवा भिजवताना चांगला भिजवून घ्यायचा आणि त्याला चांगलं मळायचं। त्याला जेवढं जास्त मळलं तेवढं चांगलंच आहे, कारण गुलाबजामुन तळताना त्याला भेगा पडणार नाहीत किंवा फुटणार सुद्धा नाहीत। अशा प्रकारे खवा किंवा प्रीमिक्स व्यवस्थित मळून घ्यायचं आणि 5 मिनिटं झाकून ठेवायचं। तोपर्यंत आपण पाक तयार करू। पाक करताना सुरुवातीला एका पातेल्यात 1.5 ग्लास साखर टाकायची आणि 2.5 ग्लास पाणी टाकायचं। ज्या ग्लासाने साखर मोजून घेतली त्याच ग्लासाने पाणी टाकायचं। येथे आपण ग्लासाऐवजी तुम्हाला आवडेल त्या भांड्याने साखर किंवा पाणी मोजून घेऊ शकता। 200 ग्रॅम खवा किंवा प्रीमिक्ससाठी आपल्याला अर्धा किलो साखर ही बास होते। 1.5 ग्लास साखर आणि 2.5 ग्लास पाणी टाकून झाल्यावर त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि 10-15 मिनिटं आपला पाक चांगला व्यवस्थित शिजू द्यायचा। पाक शिजेपर्यंत आपलं प्रीमिक्स किंवा खवा मुरला की नाही ते आपण बघू। जर पीठ आपल्याला घट्ट वाटत असेल तर पाण्याचा किंवा दुधाचा हात घेऊन परत त्याला चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं। हे बघा, आपलं प्रीमिक्स किंवा खवा चांगल्या प्रकारे मुरलेला आहे। याचे आता आपण 2 भाग तयार करून घेऊ आणि छोटे छोटे तुकडे करून गोल गोल गुलाबजामुन तयार करू। गुलाबजामुन तयार करताना याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे, कारण तेलामध्ये टाकताना याच्यापेक्षा ती दुप्पट फुलतायत। अशाच प्रकारे अर्ध्या खव्याचे किंवा अर्ध्या प्रीमिक्सचे गोल गोळे तयार करून घ्यायचे। तोपर्यंत आपण पाक तयार झाला की नाही ते बघू। अजून 5 मिनिटं पाक चांगला व्यवस्थित होऊ देऊ। तोपर्यंत आपण गुलाबजामुन तळून घेऊ। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। कढईमध्ये 2-2, 3-3 गुलाबजाम टाकून व्यवस्थित त्याला फिरवून घेऊ। गुलाबजामुन टाकल्यानंतर लगेच त्याला फिरवायचं, कारण त्याला डाग पडू शकतात किंवा मग ते करपू शकतात। गुलाबजामुन तळताना त्याला मंद आचेवर तळायचं, कारण गुलाबजामुन आतमधून कच्चे राहत नाहीत। हे बघा, कसा गोल्डन कलर आलेला आहे गुलाबजामुनला। याला आपण चांगल्या प्रकारे ब्राऊन कलर येईपर्यंत चांगलं होऊ देऊ, म्हणजे आतून कच्चे राहणार नाहीत। अशा प्रकारे ब्राऊन कलर येईपर्यंत गुलाबजामुनला चांगलं होऊ द्यायचं आणि राहिलेल्या प्रीमिक्सचे सुद्धा अशाच प्रकारे गुलाबजामुन तयार करून तळून घ्यायचे। बघा किती छान कलर आलाय गुलाबजामुनला। अशाच प्रकारे सर्व गुलाबजामुन आपण ब्राऊन होईपर्यंत मंद आचेवर तळून घेतलेत। याला आता आपण साखरेच्या पाकामध्ये टाकू। आता आपला पाक तयार झालेला आहे। आता आपण याच्यात गुलाबजामुन टाकू। गुलाबजामुन पाकात टाकताना पाक गरम असतानाच गुलाबजामुन पाकात टाकायचे, म्हणजे गुलाबजामुनच्या आतमध्ये सुद्धा पाक व्यवस्थित मुरतो। आणि 1 तास झाकून ठेवायचं। अशा प्रकारे आपले रसरशीत गुलाबजामुन तयार झालेले आहेत। चला तर मग तुम्हाला एक फोडून सुद्धा दाखवते। बघा कसा गुलाबजामुनच्या आतमध्ये पाक व्यवस्थित मुरलेला आहे, कसे रसरशीत झालेत। चला तर मग अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।